नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या आणि तितक्याच गहन ग्रंथाबद्दल बोलणार आहोत, योग वासिष्ठ. नमस्कार. आपण थेट त्याच्या चौथ्या पुस्तकात म्हणजे स्थितीखंडात जाणार आहोत आणि त्यातल्या पहिल्या 3 प्रकरणांवर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. अगदी. आजचा आपला विषय आहे अस्तित्व. म्हणजे हे जग काय आहे, कसं बनलं, आपलं आणि त्याचं नातं काय. हो, आणि या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये एक खूप महत्वाचा विचार मांडला आहे की हे जग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ईश्वरी चेतनाच आहे. बरोबर. जग म्हणजे ब्रह्म हा विचारच मुळात खूप वेगळा आहे. आपल्याकडे यावर काही नोट्स आहेत, काही उतारे आहेत, त्यातूनच आपण या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करू. हो, म्हणजे आपला उद्देश हा आहे की या स्रोतांमधून जे महत्वाचं ज्ञान आहे, जो दृष्टिकोन आहे, तो सोप्या भाषेत आपल्या समोर आणायचा. म्हणजे जग म्हणजे ब्रह्म या कल्पनेचा नेमका अर्थ काय हे उलगडणं. अगदी. चला तर मग एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. हे जे जग आपण पाहतो, स्पर्श करतो, अनुभवतो, ते खरंच इतकं खरं आहे जितकं आपल्याला वाटतं की हे सगळं एका मोठ्या चेतनेचं स्वप्न आहे? हा प्रश्नच आपल्याला थेट पहिल्या प्रकरणाच्या गाभ्याशी घेऊन जातो. तिथे एका मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवले, नाही का? अगदी. प्रकरण सुरूच होते या प्रश्नाने की जर ब्रह्म म्हणजे ते अंतिम सत्य, अमूर्त आहे, निराकार आहे, त्याला रूप नाही, रंग नाही, काही नाही, हो, तर मग हे एवढं मोठं भौतिक म्हणजे स्थूल जग, हे डोंगर, समुद्र, आकाशगंगा, हे सगळं एखाद्या भौतिक बीजातून कसं काय येऊ शकतं? बरोबर. म्हणजे एखादी अमूर्त गोष्ट भौतिक वस्तू कशी निर्माण करेल हे तर्काला धरून नाहीये. हो. वशिष्ठांचा युक्तिवाद नेमका हाच आहे. ते म्हणतात विरुद्ध गोष्टी एकमेकांना जन्माला घालू शकत नाहीत. उदाहरणार्थ? जसं सूर्य अंधार निर्माण करू शकत नाही किंवा उष्णतेतून थंडी निर्माण होत नाही. तसंच अमूर्त ब्रह्म भौतिक जगाला एका भौतिक बीजातून निर्माण करू शकत नाही. हा विचार आपल्या नेहमीच्या कल्पनांना धक्का देतो. मग जर भौतिक बीज नाही तर हे जग आहे तरी काय? इथं वसिष्ठ काय म्हणतात? इथंच ते म्हणतात की हे जग म्हणजे मृगजळासारखं आहे किंवा स्वप्नातल्या दृश्यांसारखं. म्हणजे एक खोटी संकल्पना. अरे बापरे, हे कसं मानायचं? आपण तर इथेच राहतो. बरोबर. खोटी संकल्पना म्हणजे ते अस्तित्वातच नाही असं नाही म्हणत ते. अच्छा. त्याचा अर्थ आहे की त्याचं स्वरूप जसं दिसतं तसं नाहीये. म्हणजे मृगजळ दिसतं पण पाणी नसतं. हो, बरोबर. स्वप्नातलं जग खरं वाटतं पण जागाल्यावर ते तसं नसतं. तसंच हे जग आहे. ते अनुभवाला येतं पण त्याला स्वतःच असं स्वतंत्र न बदलणारं भौतिक अस्तित्व नाहीये. म्हणूनच कदाचित ते कार्यकारण भावाला नाकारतात. म्हणजे कारण आणि कार्य ही साखळी इथे लागू होत नाही. अगदी बरोबर पकडलं. जर जगाचं मूळच भौतिक नाही तर मग भौतिक कार्यकारण भाव कसा लागणार? त्यामुळे वसिष्ठ म्हणतात की जगाला अशी कोणती पारंपरिक सुरुवात नाही आणि शेवटही नाही. ते अनादी आणि अनंत आहे. म्हणजे ते नेहमीपासून आहे आणि नेहमी राहणार, एका वेगळ्या अर्थाने. हो, ते एका शाश्वत अस्तित्वाकडे, ब्रह्माकडे आपल्याला घेऊन जातं, जगराटीच्या पलीकडे. ठीक आहे. म्हणजे जग भौतिक नाही, त्याला भौतिक बीज नाही, कार्यकारण भाव नाही. मग ते आहे कुठे? ह्याचं उत्तर तर अजूनच काय म्हणतात त्याला थक्क करणारं आहे. नोट्समध्ये लिहिलंय की ते ब्रह्माच्या शून्यतेतील एक मानसिक प्रक्षेपण आहे. म्हणजे काय? ब्रह्माची शून्यता म्हणजे पोकळी नव्हे, ती गुणांच्या पलीकडची अमर्याद चेतनेची अवस्था आहे. अच्छा. त्या चेतनेत हे जग एका विचारासारखं, कल्पनेसारखं उमटतं. जणू काही त्या चेतनेने स्वतःच हे पाहिलंय. अगदी तसंच. याचा अर्थ काय होतो की आपण ज्याला काळ म्हणतो, अवकाश म्हणतो किंवा ह्या वस्तू, डोंगर, समुद्र, ह्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र गोष्टी नाहीत. त्या फक्त संकल्पना आहेत. म्हणजे आपल्या मनात जसे विचार येतात तसे. पण हे जग तर किती सुसंगत वाटतं. नियम आहे तिथे. बरोबर. पण स्वप्नातलं जगही स्वप्न पाहणाऱ्याला खरं आणि सुसंगत वाटतं की नाही? हो, खरंय. वसिष्ठ म्हणतात ही निर्मिती स्वयं जन्मलेली आहे. म्हणजे तिला कोणी बाहेरून बनवलेलं नाही आणि ती आधारहीन आहे. म्हणजे तिला भौतिक आधाराची गरज नाही. ती थेट त्या चेतनेतूनच येते. हो, जणू काही त्या चेतनेचाच खेळ आहे हा. ती चेतना स्वतःला जगाच्या रूपात अनुभवतीये. या प्रकरणात एक छान रूपक वापरलं आहे. जग एका चित्रासारखं आहे, स्पष्ट पण अवास्तव. हो, हे रूपक खूप महत्वाचं आहे. चित्र कितीही खरं वाटलं, जिवंत वाटलं, तरी ते शेवटी काय असतं?
रंग आणि कागद किंवा कॅनव्हास. बरोबर. ते रंग असतात. ते त्रिमितीय भासवू शकतं, पण असतं द्विमितीय. ते स्पष्ट दिसतं, पण त्याचं स्वरूप अवास्तव असतं. म्हणजे ते जे भासवतं ते नसतं. तसंच हे जग. अगदी. हे जग आपल्याला स्पष्ट, ठोस वाटतं. पण योगवासिष्ठ म्हणतं की त्याचं मूळ स्वरूप चेतनामय आहे, भौतिक नाही. आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? फक्त तात्विक चर्चा? नाही, अजिबात नाही. याचा उद्देश खूप व्यावहारिक आहे. तो म्हणजे मनाला या जगाबद्दलच्या खोट्या कल्पनांपासून, धारणांपासून शुद्ध करणं. आपली जी सवयीची दृष्टी आहे ती बदलायला हवी. हो. आणि त्या तथाकथित भ्रामक स्वरूपाच्या पलीकडे जे अंतिम सत्य आहे, म्हणजे ब्रह्म, तेच जाणणं, त्याचा अनुभव घेणं. खोट्या धारणांपासून मनाची शुद्धी करून सत्य जाणणे, हेच अंतिम ध्येय. बरोबर. हे सगळं खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. आता तिसऱ्या प्रकरणाकडे जाऊया. इथे राम एक प्रश्न विचारतो. तो विचारतो की ब्रह्माला त्याच्या मागच्या निर्मिती आठवतात का? म्हणजे आपल्याला जसं आठवतं काल काय झालं तसं. हा प्रश्न स्वाभाविक आहे, कारण आपण काळाला एका सरळ रेषेत पाहतो. भूत, वर्तमान, भविष्य. हो. पण वसिष्ठांचं उत्तर याच्या पलीकडे जातं. ते म्हणतात ब्रह्मस्मृतीच्या पलीकडे आहे. कारण त्यांच्या मते जग हे भूतकाळात निर्माण होऊन भविष्यात नष्ट होत नाही. ते त्याच्या चेतनेत शाश्वतपणे उपस्थित आहे. म्हणजे नेहमीच आहे, एकाच वेळी. हो. जसं आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचार असू शकतात, तसं ब्रह्माचा अमर्याद चेतनेत हे संपूर्ण विश्व, भूत, वर्तमान, भविष्य सकट एकाच वेळी अस्तित्वात आहे. त्याच्यासाठी काळ असा रेषीय नाही. त्यामुळे निर्मिती, प्रलय ह्या घटना नाहीत, तर त्याच्या शाश्वत अस्तित्वाचेच ते पैलू आहेत. म्हणून स्मृतीचा प्रश्नच येत नाही. काही गेलेलंच नाहीये. सगळं आत्ता इथे आहे. हे समजायला थोडं अवघड आहे खरं, पण एक वेगळाच दृष्टिकोन मिळतोय. पण मग आपल्या अनुभवाचं काय? आपण तर वस्तूंना स्पर्श करतो, विज्ञान सांगतं हे अणूंनी बनलंय. याबद्दल काय म्हणतात वशिष्ठ? कारण नोट्समध्ये एक वाक्य आहे, अणू जरी पर्वत वगैरे वस्तू बनवत असले तरी तेही अवास्तव आहेत. हे कसं शक्य आहे? हो, हे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने धक्कादायक वाटू शकतं. पण इथे अवास्तव म्हणजे अस्तित्वात नसलेले असं नाही. मग त्याचा अर्थ आहे स्वतःचं स्वतंत्र, अंतिम अस्तित्व नसलेले. मूळ तत्व काय आहे? सगळं चेतनेचं प्रक्षेपण आहे. अच्छा. मग अणू आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू हे त्या चेतनेच्या खेळातले फक्त दिसणारे आकार आहेत. एक मांडणी आहे. ते अंतिम सत्य नाहीत. अंतिम सत्य फक्त ती चेतना म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे अणू हे व्यवहाराच्या पातळीवर खरे, पण अंतिम सत्याच्या पातळीवर नाही. अगदी बरोबर. ते सापेक्षतः सत्य आहेत, निरपेक्षतः नाही. आणि हे विश्व किती मोठं आहे याबद्दलही ते बोलतात. काय म्हणतात? म्हणतात हे विश्व अनंत आहे. प्रणालींमध्ये अंतहीन प्रणाली आहेत. म्हणजे एका विश्वात दुसरं, त्यात तिसरं, जणू अनंत स्वप्नांच्या आत आणखी अनंत स्वप्न. बापरे. हे ब्रह्माच्या अमर्याद स्वरूपाचं आणि जगाच्या केवळ संकल्पनात्मक अस्तित्वाचं प्रतीक आहे. आणि या तिसऱ्या प्रकरणाचा निष्कर्ष काय मग? निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे. जग म्हणजे ब्रह्म. वेगळेपण पाहिल्याने दुःख होते. जग आणि ब्रह्म एकच आहेत हे कळल्याने दुःख कसं संपेल? हाच तर कळीचा मुद्दा आहे. दुःख का होतं? कारण आपण वेगळेपण पाहतो. मी वेगळा, जग वेगळं, माझं वेगळं, त्याचं वेगळं. यालाच द्वैत म्हणतात. हो. पण जेव्हा हे ज्ञान होतं की अरे सगळं काही एकच ब्रह्म आहे, मी, तू, हे जग, सगळं त्या एकाच चेतनेचे तरंग आहेत, तेव्हा हे वेगळेपण संपतं. आणि मग? जिथे द्वैत नाही तिथे संघर्ष नाही, भीती नाही, मत्सर नाही, दुःखाचं मूळच जातं. म्हणूनच म्हटलंय वेगळेपण पाहिल्याने दुःख होतं आणि हे अद्वैत जाणल्याने द्वैत संपतं. म्हणजे या 3 प्रकरणांमधून आपण अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल काही मूलभूत गोष्टी शिकलो. याचं सार काय सांगाल थोडक्यात? नक्कीच. 3 मुख्य शिकवणी आहेत. 1. जगाच्या स्वरूपाचा भ्रम. हे जग जसं दिसतं तसं स्वतंत्र, भौतिक नाही. ते चेतनेतील रचना आहे. स्वप्नासारखं, स्पष्ट पण अवास्तव. दुसरी अद्वैत. म्हणजे पाहणारा आणि पाहिलेलं जग हे वेगळे नाहीत. एकाच सत्याचे 2 पैलू आहेत. आणि तिसरी शाश्वत चेतना. फक्त ब्रह्मच सत्य आहे, नेहमी असणारं. निर्मिती, विनाश या सापेक्ष कल्पना आहेत, ज्या त्या चेतनेतच घडतात.
हे झालं जग आणि ब्रह्माबद्दल. पण मग यात व्यक्तीचं काय? म्हणजे आपलं आत्मा, अहंकार, शरीर यांचं काय नातं आहे? हो, यावरही भाष्य आहे. योग वासिष्ठानुसार जीव म्हणजे आपण स्वतःला जी व्यक्ती समजतो ती अहंकारामुळे बांधलेली असते. अहंकारामुळे. हो, हा अहंकारच मी वेगळा ही भावना निर्माण करतो आणि त्यामुळे आपलं खरं स्वरूप, जो शुद्ध आत्मा आहे, तो आपल्याला कळत नाही, अनुभवता येत नाही. आणि शरीर, इंद्रिय? ती स्वतःहून जड आहेत, त्यांना स्वतःची चेतना नाही. मग आपल्याला चेतना कशी जाणवते? तर त्या आत्म्याचं प्रतिबिंब, ज्याला चिदाभास म्हणतात, ते या शरीर इंद्रियांतून व्यक्त होतं, त्यांना सचेतन करतं. अच्छा, जसं दिव्याच्या प्रकाशात वस्तू दिसतात पण वस्तू स्वतः प्रकाशमान नसतात तसं. अगदी उत्तम उदाहरण. आपण त्या प्रतिबिंबालाच म्हणजे अहंकार आणि शरीर मनालाच मी समजतो, ही चूक होते. ठीक आहे, हे तात्विकदृष्ट्या कळलं. पण मग या अहंकाराच्या पकडीतून, या जगाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? मुक्तीचा मार्ग काय? मार्ग स्पष्ट आहे. अवास्तव ओळखणे आणि आत्म्यात स्थिर होणे. म्हणजे जे खरं नाही जगाचं, हे दिसणारं रूप, अहंकार, द्वैत, ते विवेकाने ओळखायचं. आणि जे एकमेव सत्य आहे, आपलं आत्मस्वरूप, त्यात मन स्थिर करायचं, त्यात रमायचं. आणि हे साधायचं कसं? काही साधनं, पद्धती आहेत का? हो, 3 मुख्य साधनं सांगितली आहेत. पहिला ब्रह्मचर्या, म्हणजे केवळ शारीरिक नाही तर व्यापक अर्थाने इंद्रियांवर, मनावर संयम, ऊर्जेचा योग्य वापर. दुसरं अभ्यास, म्हणजे सतत श्रवण, मनन, ध्यान यांच्याद्वारे आत्मज्ञानाचा सराव करणं. आणि तिसरं वैराग्य, म्हणजे जगातल्या वस्तूंबद्दल, अनुभवांबद्दल अनासक्ती, त्यांच्यात न गुंतणं. ब्रह्मचर्य, अभ्यास आणि वैराग्य. हो, या तिन्हींमुळे मन हळूहळू शुद्ध होतं, अहंकार कमी होतो आणि सत्याची, त्या अद्वैत ब्रह्माची प्रत्यक्ष जाणीव होऊ लागते. तर आज आपण योग वासिष्ठाच्या आधारे एका खूप वेगळ्या दृष्टिकोनाची ओळख करून घेतली. हे जग एका विशाल ईश्वरी चेतनेचं मानसिक प्रक्षेपण असू शकतं. हो, काळ, अवकाश, वस्तू या केवळ संकल्पना, आणि जग चित्रासारखं स्पष्ट पण अवास्तव. आणि सर्वात महत्त्वाचं, अद्वैताची जाणीव, मी आणि जग एकच आहोत हे ओळखणं, हीच दुःखातून मुक्तीची किल्ली आहे. अहंकार हाच अडथळा आहे आणि ब्रह्मचर्य, अभ्यास, वैराग्य या साधनांनी तो दूर करून सत्य अनुभवता येतं. जाता जाता एक विचार प्रत्येकाने नक्की करावासा वाटतो. कोणता? जर हे जग खरंच ब्रह्म असेल, एकाच शाश्वत चेतनेचा खेळ असेल, तर आपल्या रोजच्या आयुष्यातले हे जे चढउतार, सुखदुःख, यश अपयश, या सगळ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल? बरोबर. ज्या गोष्टींना, नात्यांना, समस्यांना आपण इतकं महत्त्व देतो, त्या खरंच तितक्या महत्त्वाच्या राहतील का? जर त्या एका मोठ्या अनंत खेळाचा फक्त एक छोटासा भाग असतील, यावर विचार करायला हवा नक्कीच.